मास्तर, आमचा नातू आम्ही तुमच्याकडे शिकवायला पाठवतोय. हे बघा, आमचा नातू आमच्या घरात राहिला काय आणि तुमच्या वर्गात बसला काय, आमच्यासाठी दोन्ही बी सारखंच आहे. हा, आता आमचा नातू आमच्या सारखा आमच्याच घरात राहिला तर तुम्हाला पैका कुठून मिळणार? तुमचं घर कसं चालणार? तुमच्यावर उपकार दाखवण्यासाठी आम्ही आमच्या नातवाला तुमच्याकडे शिकायला पाठवतोय. मास्तर, त्याला पुस्तकातलं छापील ज्ञान अजिबात शिकवू नका. त्याचा काय फायदा नसतो. हा, आता त्याला शिकवायचंच असेल तर त्याला व्यवहार ज्ञान शिकवा, पैशाबद्दल शिकवा. आता पापाचा पैसा वेगळा, पुण्याचा पैसा वेगळा, असा पैशात भेदभाव करायला शिकवू नका. रस्त्यामध्ये एखादा रुपया पडला तर लोक काय म्हणतात? हे पापाचा पैसा आहे, उचलायला नको. असलं फुकटचं ज्ञान त्याला शिकवायचं नाही. त्याला शिकवायचं रस्त्यात पडलेला पैका हा पापाचा नसून आपल्याच बापाचा आहे, हे त्याला शिकवा. मास्तर, तत्वज्ञान शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. शाळेतली ती प्रार्थना, भारत माझा देश आहे, एवढं शिकवा. त्याच्या पुढचं काही शिकवू नका. मधल्या सुट्टीत इतर पोरांचे डबे कसे चोरून खायचे हे त्याला शिकवा. परीक्षेच्या काळात कॉप्या कशा करायच्या हे त्याला शिकवा. एखाद्या मास्तराला मॅनेज कसं करायचं, पेपर तपासणारा, हे त्याला शिकवा. आणि मास्तर, आमच्या नातवाचा शिकायचा मूड आहे का नाही हे आधी बघायचं आणि मग त्याला शिकवायच्या भानगडीत पडायचं. आता आमच्या नातवाचा शिकायचा मूड आहे की नाही तुम्हाला कसं कळणार? सांगतो. हे बघा, आमच्या नातवाचा जेव्हा शिकायचा मूड नसल तेव्हा तो हातात एखादी वस्तू धरतो आणि फेकून मारतो. असं तो विचित्र वागायला लागला की त्या दिवशी समजायचं त्याला अजिबात शिकवायचं नाही. आणि तरी सुद्धा त्याला शिकवण्याचा तुम्ही गाढवपणा केला आणि त्याच्या हातातनं एखाद्या विद्यार्थ्याचं टाळकं फुटलं तर त्या विद्यार्थ्याच्या दवाखान्याचा समदा खर्च तुम्हाला करावा लागल का? आमच्या नातवाला शिकवण्याचा गाढवपणा केला म्हणून. आमचा नातू शाळेत कमी आणि बाहेर जास्त असणार हे तुम्हाला आधीच सांगतो. काय, आमच्या नातवाला बी आमच्यासारखा बाहेरचा नाद आहे. येतो शिकवाल ना? हा.